तुम्ही गेली का कधी जत्रेमध्ये अशी खरेदी? तर कधी आणि कुठे ते सांगतेच. तोपर्यंत खूप दिवसानंतर आईकडे आले नव्हते, त्यामुळे ह्यांच्यासोबत सकाळी आईकडे आले. आईने नुकतंच सगळं घर साफ केलं होतं, तरी पण विराजने गेल्या-गेल्या असा पसारा करून ठेवला होता आणि मी नाश्ता करून आली सांगितलं, तरी तिचं असं म्हणणं होतं की काहीतरी खाच म्हणून. आणि त्यानंतर ना त्या दोघांची अशी मस्ती चालू होती. ते होतंच, तर इकडे मामाचं आणि भाच्याचं सुरू झालं होतं आणि विराजला ते खूप छान वाटत होतं, तर त्याचं म्हणणं होतं की थांबूच नको, तू करत राहा म्हणून. असं दोघांचं मस्त चालू होतं. आणि मी तर इथे छान चिल करत होते, कारण मामाही जाऊन ड्युटी. आणि त्यानंतर मस्त असं आवरून आम्ही इकडे भुगावमध्ये उरूस होता, तिकडे दोघंजणं गेलो होतो. जाता जाता वाटेत खूप ट्रॅफिक होतं, रस्ता पूर्ण पॅक होता. त्यानंतर मंदिरात पोचलो. मंदिरात खूप छान असं सजावट केली होती. मग तिथे दर्शन घ्यायला गेलो. विराज काही आता यायला तयार नव्हता, कारण त्याला बाहेर खूप छान काय काय दिसत होतं. त्यानंतर आज गेलो, दर्शन झालं. विराजने थोडंसं भजन एन्जॉय केलं आणि मग तिकडनं बाहेर आलो. बघतो तर ट्रॅफिक अजूनच वाढलं होतं. तिथे काही कमी व्हायचं नावच घेत नव्हतं. नंतर तिथं महाराजांची खूप छान प्रतिमा होती, त्याचं पण छान असं दर्शन घेतलं. आणि मग त्यानंतर ना दादा आला. दादाने पण सगळीकडे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही जत्रेत गेलो. मग तिकडे खूप छान असं हे पाळणे वगैरे होते, खेळणी होती खूप छान छान. तर विराजला ते बघायला खूप छान वाटत होतं. बसू शकत नव्हतं, कारण तो अजून तर खूप लहान आहे. आणि मग त्यानंतर ना काही त्याला खेळणी दिसली. मग मामांना काही त्याला खेळणे घेण्याचा मोह आवरेना, मग त्यामुळे अशी ही पिशवी भरवली होती त्यांनी. तरी पण त्याचं खेळण्यांकडे बोट दाखवणं काही थांबत नव्हतं. आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग मस्त आईस्क्रीम खाऊन दिवस एंड केला. पण इकडे विराजची काही मस्ती थांबायचं नाव घेत नव्हती. रात्रीचे 1 वाजले तरी साहेबांना झोपायचं नव्हतं.